आल्यानंतर आपण त्या बाबतीत जो विचार करतो किंवा त्याच्यावर काहीतरी आपण ठरवतो की हे आपल्याला असं करायचं आहे, ते म्हणजे निर्णय. बरं, ठीक आहे. एखाद्या गोष्ट जर आपल्यासमोर आली आणि आपल्याला ते करायचं की नाही हे त्याला ठरवलं, त्याला आपण काय म्हणतो, निर्णय असं म्हणतो. या ठिकाणी बघायचं चित्र दिसते तुम्हाला. काय केलेलं आहे, एका समान पातळीवर काय केले, ठीक ठोकळे आहेत. वजन टाकले आहे, समान पातळीवर काय ठोकळे आहेत आणि दोन्ही एका समान पातळीवर आहेत आणि त्यापैकी आपल्याला एकच सिलेक्ट करायचं असेल तर कोणता करणार, हे यातून काय होतं त्या ठिकाणी सिद्ध होतं. निर्णय क्षेत्रामध्ये बघा, एखादी समस्या लोकांसमोर आली किंवा मुलांसमोर आली तर त्या ठिकाणी त्या समस्येसंदर्भात आपण काय करतो, माहिती गोळा करतो, मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करतो आणि योग्य पर्यायाची निवड करतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, निर्णय असं म्हटलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघा, आपण काय होतं, एखादी समस्या असेल तर त्या समस्येसंदर्भात काय करतो, वेगळे मार्ग असतात. ठीक आहे, आणि त्या मार्गामधला कोणता मार्ग आपण सिलेक्ट करणार आहे हे आपण ज्यावेळेला ठरवतो त्यावेळेला त्याला आपण काय म्हटलेलं आहे, निर्णय क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढे दुसरी काय, ही एक मानसिक प्रक्रिया आहे, मनाशी संबंधित आहे. ज्यावेळेला बुद्धी आणि मन यांचा विचार केला तर त्यावेळेला काय आपण निर्णय घेतो. काही निर्णय हे आपण बुद्धीने घेतो, काही निर्णय हे आपण कशाने घेतो, मनाने घेतो. उदाहरणार्थ काय झालेलं आहे, आपल्या जवळची एक व्यक्ती आहे आणि ती वारलेली आहे आणि तिच्या घरामध्ये काय खूप अडचण आहे. मग अशा वेळेला आपली बुद्धी काय सांगते, तिला आर्थिक मदत केली पाहिजे, मन सांगतं आपलं, आणि बुद्धी काय सांगते, जर तिला आर्थिक मदत केली तर मला काय होऊ शकतं, अडचण येऊ शकते असं बुद्धी सांगते. आणि मन काय सांगतंय की तिला आपण काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे कारण ती अडचणीत आहे. माझी अडचण आहे, मी ह्या महिन्याचं पुढच्या महिन्यामध्ये ऍडजस्ट करू शकतो किंवा माझ्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. म्हणजे माझी आयुष्य वगैरे असेल, मी हॉटेल करणार असेल तो पैसा मी बचत करून त्या व्यक्तीला मी मदत करू शकतो. अशा दोन्ही पद्धतीने आपण काय करू शकतो, निर्णय आपल्याला घ्यायचा असतो आणि त्यामधला एक निर्णय आपल्याला काय करायचा असतो, घ्यायचा असतो. बघा, नवीन निर्णय हा त्याच्या निर्णयावर अवलंबून असतो, त्यामुळे निर्णयाची शृंखला तयार होते. पहिला जो निर्णय असतो त्याच्यावरती आधारित असतो, पुढचा निर्णय असतो. आता तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी कोणीतरी सांगितलं की बाबा असं असं पीएड करा, तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, रिकामं घरी बसण्यापेक्षा काहीतरी डिग्री असावी, तुझ्या शाळांमध्ये जॉब लागू शकतात, चांगला कोर्स आहे, पर्सनॅलिटीमध्ये काय होतं, फरक पडतो. हे कुणी तर तुम्हाला सांगितलं आणि मग तुम्ही आला, चौकशी केला, बाकीच्या मुली बघितला, शाळेमध्ये आपल्याला जॉब करायला मिळू शकतो, आपल्याकडे 4 पैसे येऊ शकतात. हे तुमचा पहिला निर्णय झाला, कोणता कॉलेजला येऊन भेट देईल, बरं आहे, माहिती गोळा करणे. तर म्हणजे आपण ज्यामध्ये एखाद्या समस्ये संदर्भात आपण काय करतो, माहिती गोळा करतो. माहिती गोळा केल्यानंतर काय केलं, त्या ठिकाणी अनालिसिस केलं, बाबा किती जणांना जॉब लागलेले आहेत, मग मी कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, प्रत्येक कॉलेजची फी किती आहे, कोणत्या कॉलेजला मला घेणं प्रेफर पडेल, मग मी गव्हर्नमेंटला आधी जाऊ का, मग मी प्रायव्हेटला जाऊ का, मग माझा निर्णय काय असेल की जर मी आधीच गेली गव्हर्नमेंट कॉलेजला गेलो तर फी कमी असणार आहे पण मला रेग्युलर जायला लागणार आहे, आणि जर मी नॉन रेंटेबलला गेलो तर मला जॉब पण करता येईल, कॉलेज पण करता येईल आणि प्लस काय करता येईल त्या ठिकाणी म्हणजे मला डिग्री पण हातात मिळेल. अशा प्रत्येकाची तुमची काय होते, विचार प्रक्रिया सुरू होते आणि त्यातून तुम्ही काय करता, डिसिजन. काही वेळेला असे डिसिजन होतात की बाबा नको, हा कोर्स चांगला आहे, आपण ते नोकरी सोडून दिल्या, नोकरी आपण नंतर करू शकतो. आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी हा कोर्स चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण टीचिंग फील्डमध्ये यायचं म्हटलं की ह्या कोर्सशिवाय पर्याय नाही. अशा प्रत्येकजण वेगळे काय करत असते, आपण समस्येला आपण उत्तर शोधत असतो आणि त्यातला आपल्याला ठरवायचं असतं कोणती समस्या आपण कोणता निर्णय आपण घ्यायचा आणि कोणता निर्णय घ्यायचा नाही. आता त्यामध्ये बघ, पहिला निर्णय कोणता घेतला, कॉलेजला आलो, माहिती घेतली, बाबा ठीक आहे, 1, 2, 3 ऑप्शन होते माझ्याकडे, 3 कॉलेजची मला माहिती मिळाली. मग त्या 3 कॉलेजेसमधला मी प्रेफर कोणतं करणार आहे, जे मला सुटेबल वाटते ते कॉलेज मी काय करणार आहे, प्रेफर करणार आहे. काय वेळेला निर्णय हा मैत्रिणीच्यावरती पण अवलंबून असतो, मित्रमैत्रिणीच्यावरती, म्हणजे पियर गटावरती, की बाबा माझे मित्रमैत्रिणी कुठे चाललेले आहेत, मी त्या फील्डला जाणार, असा पण निर्णय असतो, अवलंबून असतो. नंतर बघा, जीवनाच्या वर्तमान परिस्थितीवर आणि भविष्यावर निर्णयाचा परिणाम होतो. आत्ता जो आपण निर्णय घेतलेला आहे तो भविष्यामध्ये काय करत असतो, परिणाम करत असतो. उदाहरणार्थ 12वी, 11वी, 10वीला कोणती फॅक्ट घ्यायची, आर्ट घ्यायची, कॉमर्स घ्यायची, सायन्स घ्यायची, किंवा मी काय करणार आहे, डिप्लोमा करणार आहे, डिग्री करणार आहे, त्या ठिकाणी जो निर्णय करणार, जो डिसिजन घेतो त्याच्यावरती करिअर अवलंबून असतं. म्हणजे आता आधी 10वीला तर काय कळत नसतं आपण काय डिसिजन घ्यायचा, आई वडीलच आपला डिसिजन घेतात,
मग त्याच्यावरती आपली पुढची प्रक्रिया काय असते अवलंबून असते. त्यानंतर बघा समस्या निराकरणाच्या प्रत्येक पायरीवर निर्णय क्षमता लागते. निर्णय म्हणजे एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीतून निवड करणे. तर आपण आधी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल बघितलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलमध्ये काय होतं, एक समस्या येते आणि त्याच्यासाठी आपण काय करतो उत्तर शोधतो. मग त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलमध्ये आपल्याला काय लागते डिसिजन मेकिंग निर्णय प्रक्रिया ही लागते. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जवळजवळ आपण एका दिवसाला 30,000 निर्णय घेत असतो. हा रिसर्च झालेला आहे. एका दिवसाला किती हे करतो आपण छोटे मोठे असे आपण 30,000 डिसिजन्स घेतो, निर्णय घेतो. आणि त्यातून आपले काही निर्णय हे मोठे असतात आणि काही निर्णय छोटे छोटे. उदाहरणार्थ आज कोणती साडी घालायची, बरे ना, आज मी कशी येणार आहे, वडापाव येणार आहे, बसने येणार आहे, हे सगळे छोटे मोठे का. आज मी काय खाणार आहे हे पण निर्णय झाले ना. आज कोणती गाडी घेऊन जाणार आहे हे पण निर्णय झाले. हे सगळे छोटे मोठे निर्णय येतात. आणि मोठे निर्णय कोणते, ज्याच्यामुळे आपलं जीवन बदलू शकतं, करिअर बदलू शकतं, आपल्या लग्नाचा निर्णय असतो. हे सगळे मोठे निर्णय असतात जे आपल्यावर काय असतात पुढं भविष्यकालीन काळामध्ये करत असतात, परिणाम करत असतात. त्यानंतर बघा निर्णय प्रक्रियेची एक छान अशी तुम्हाला आकृती काढता काय केलं असतं, वेगळे अल्टरनेटिव्ह असतात. हे अल्टरनेटिव्ह हे अशा पद्धतीने जातात. ती नाही ना त्यानंतर काय करायचंय बघा, हे भरपूर काही ऑप्शन झाले. त्याच्यात आपण काय करणार आहे पुन्हा पर्याय जे 3 ऑप्शन असतात त्याची काय करणार आहे आपण निवड करणार. आणि त्या निवडीमध्ये काय करणार आहे, जो सुटेबल निर्णय असेल तो एकच निर्णय काय करणार आहे आपण निवड करणार. एका पर्यायाची आपण ज्याला निवड करतो त्याला आपण डिसिजन आपला फायनल झाला असं म्हणतो. सर्व गोष्टींचा विचार करतो. यामध्ये वेळ, पैसा, श्रम या तिन्ही गोष्टींचा काय केला जातो विचार केला जातो. आता बघा निर्णय प्रक्रियेतील घटक कोणते आहेत. पहिला आहे डिसिजन मेकर, म्हणजे जो निर्णय घेतोय तो कोण निर्णय घेणार आहे हे आपण ठरवायचे. आता विद्यार्थी आणि शिक्षक मध्ये कोण निर्णय घेणार आहे, विद्यार्थी कमी निर्णय घेतात, शिक्षक काय करतो जास्त निर्णय घेतो. उदाहरणार्थ मी आज कोणता घटक शिकवणार आहे, उदाहरणार्थ मी काय शैक्षणिक साहित्य वापरणार आहे, मी काय करणार आहे, कोणती पद्धती वापरणार आहे, प्रायव्हेट पद्धती असेल, सर्वेक्षण असेल, तुमचं हे आहे ऐतिहासिक पद्धती आहे, बरं की नाही. त्यानंतर पुन्हा काय करणार आहे तुमची हिची आहे व्याख्यान पद्धती आहे. अशा कोणत्या पद्धती कृत्य करायचं येईल, कुठली पद्धती वापरणार आहे हे शिक्षक ठरवत असतो. मी आज स्वाध्याय कोणता देणार आहे, त्यानंतर मी शैक्षणिक अनुभव कोणता देणार आहे, म्हणजे मी पीपीटीचा यूज करणार आहे, मी व्हिडिओचा यूज करणार आहे, असं हे जे ठरवतो त्याला काय म्हणतो आपण निर्णय असतो. तर निर्णय समस्या म्हणजे काय, ज्या विषयी आपण काय करतो त्या ठिकाणी निर्णय घेणार असतो, जे आपल्यासमोर समस्या असते. उदाहरण मी आज काय वापरणार आहे, व्हिडिओ वापरणार आहे, शैक्षणिक साहित्य वापरणार आहे, की मी काय करणार आहे चित्र दाखवणार आहे इमेज, किंवा मी फक्त मोबाईलचा वापर करणार आहे, मी लॅपटॉपचा वापर करणार आहे. हे जे असते ना ते निर्णय समस्या म्हणजे काय, मला काय करायचं आहे, कोणता अनुभव द्यायचा बरं की नाही, माझा घटक पाठ्य घटक कोणता आहे ह्याच्यावरती मी ठरवणार. आता भूकंप असेल तर मी भूकंप प्रत्यक्ष निर्माण करू शकत नाही, त्या ठिकाणी मला भूकंपाचा व्हिडिओ दाखवला तर तो काय निर्णय होणार आहे योग्य चांगल्या पद्धतीने होणार आहे की असा भूकंप घडतो आणि अशा पद्धतीने आपण बचाव केला पाहिजे. तिथं व्हिडिओ दाखवणे हा काय होणार आहे बचतीचा मार्ग होणार आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे निर्णयासाठी वातावरण, म्हणजे काय निर्णयासाठी वातावरण म्हणजे काय म्हटलेलं आहे, एखादा डिसिजन आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला मी मगाशी म्हटलं वेळ, पैसा, श्रम आणि प्लस काय असते मानसिक प्रक्रिया कोणती आहे आपली की ह्याच्यावरती पण आपला निर्णय अवलंबून असतो. कधी कधी आपण तणावाखाली काय करतो निर्णय घेत असतो आणि कधी कधी आपण काय करतो स्वतःच्या डोक्याने निर्णय घेत असतो. काही वेळेला आपल्याला अनुभव कमी असतो, काही वेळेला आपण काय करतो इतरांच्या अनुभवावरती आधारित काय करतो निर्णय घेत असतो. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बघा. यामध्ये वेळ, मूड, ठिकाण यांचा परिणाम होतो, त्याची गुणवत्ता संघटनेच्या कार्यप्रणालीवर अवलंबून. डिसिजन मेकिंग प्रक्रिया ही कॉर्पोरेट जगामध्ये फार महत्त्वाची प्रक्रिया असते. एखादा छोटासा निर्णय सुद्धा खूप मोठं काय होऊ शकतं, नुकसान घडवून आणू शकतो. छोटासा निर्णय हा काय करू शकतो, खूप मोठं नुकसान घडवून आणू शकतो आणि मोठा निर्णय हा छोटे बदल घडवून आणू शकतो. त्याचं एक उदाहरण सांगते. एकदा काय झालं, खूप एक मोठी कंपनी होती आणि त्या मोठ्या कंपनीने काय केलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं, छोट्या मोठ्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि एक मोठी मीटिंग घेतली
आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये संस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पैशांची बचत करायची आहे, पैशांची बचत करायची आहे आणि आपण अशी काय स्ट्रॅटेजी वापरूया ज्यामुळे आपली पैशांची पण बचत होईल आणि आपण काय करू, पुढे जाऊ. मग मोठे तिथं जे संघटनेचे पदाधिकारी वगैरे होते ते गप बसले, कारण त्यांना काही सांगता येईल नाही आपण काय केलं पाहिजे. त्यातच एक कामगार होता, तो काय म्हटला, साहेब म्हटला मी कारखान्यावर काम करतोय आणि तुमच्या कारखान्यामधला एक छोटासा कर्मचारी आहे आणि मला तुम्ही संधी देणार का माझं मत मांडायला. ते म्हटले ठीक आहे बोला तुम्ही. तर त्याने सांगितलं आपला जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये सलग लाईट्स लागलेले आहेत, तर एवढ्या सलग लाईटची गरज नाही, त्याच्यामधला एक लाईट मधला तुम्ही जर घालवलात तर खूप काय होऊ शकते, फायदा होऊ शकते. आणि त्या कंपनीला जवळजवळ लाखामध्ये फायदा झाला. म्हणजे निर्णय किती होता, छोटासा होता. काय निर्णय होता की त्या कर्मचाऱ्याचं ऐकायचं की नाही. तो छोटा कर्मचारी कमी शिकलेला आहे म्हणून त्याचं ऐकायचं की नाही, हे काय असतं त्या ठिकाणी. हा निर्णय कुणाचा होता, त्या व्यक्तीचा होता, जो मालक आहे त्याचा होता, पण त्याने ती संधी त्याला दिली. त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेला आहे, मोठा बदल घडून आलेला आहे. असेच मोठे बदल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पण होत असतात. त्यानंतर पुन्हा बघा, यामध्ये काय केलंय, त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. सर्टनिटी म्हणजे काय, यामध्ये वातावरण स्थिर असते, संघटनेच्या प्रगतीवर निर्णय अवलंबून असतो आणि इतर घटकांचा विचार करत नाही. म्हणजे जो निर्णय घेणारा असतो, जो मालक असतो, जो काय असेल त्या ठिकाणी निर्णय घेणारा म्हणजे कोणतो व्यक्ती, तो पदाधिकारी असेल किंवा त्या कंपनीचा मालक असेल, तो काय करणार आहे त्या ठिकाणी जे वेगळे जी कंडिशन आहे ती बघणार आहे. जे रेग्युलरचे जे निर्णय असतात ना, कुठल्या कंपनीला काय द्यायचं, कोणत्या कंपनीला काय द्यायचं हे ठरलेले असतात. त्याच्यावरती इतर लोक काय करत नाहीत, आक्षेप घेत नाही. ठरलेली असते, परिस्थिती ठरलेली असते. उदाहरण शाळेमध्ये शिक्षक येणार, शिक्षक शिकवणार, शिक्षक जाणार, कोणाचा कितवा तास असणार आहे हे सगळं ठरलेलं असतं. तिथं काय इकडे तिकडे काय होत नाही, हालचाल होत नाही. अनसर्टिनिटी म्हणजे काय, अचानक काय झालं, 10वीची परीक्षा आली, चला आता तुमचं कॉलेज टायमिंग बदलायचंय, चला काय करायचं आहे तुमचं त्या ठिकाणी टायमिंग चेंज करायचं कॉलेजचं. मग तुम्हाला विद्यार्थ्यांना सुटेबल कोणतं कॉलेज म्हणजे टायमिंग आहे, विद्यार्थी येऊ शकते का, येण्या जाण्याची ऍक्सेसची सोय आहे का, त्यावेळेला संख्या किती असेल, हे सगळे निर्णय कशावर अवलंबून असतात. अनसर्टिनिटी म्हणजे काय, परिस्थिती कशी झाली, वेगळी झाली ना, निर्णय बदलला, परिस्थिती बदलली, त्यामुळे विचार पण काय झाला, बदलला, निर्णय सुद्धा बदलला. आधी काय होतं, सर्टिनिटी वातावरण होतं, तास कोणता घ्यायचा, कोण कधी यायचं, कॉलेज टायमिंग किती असणार आहे, 11 ते 5 असणार आहे, बाबा ठीक आहे, सर्टन टायमिंग आहे, त्याच्यामध्ये कुठलेही निर्णय घेतले तर त्याच्याशी काय फरक पडणार नाही. पण तुमचं टायमिंग कमी केलं, 12 ते 3 टायमिंग केलं तर त्याच्यामध्ये किती तास होणार आहे, मग प्रत्येक शिक्षकाला तेवढं काय दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. जर 6 शिक्षक असतील तर तुमचे किती तास होणार आहेत, तर एका तासामध्ये 2-2 बसवायचे, म्हणजे 30-30 मिनिटाची कालावधी द्यायला पाहिजे. आणि 11 ते 5 मध्ये तुम्हाला 45-45 मिनिटाचे तास सुद्धा तुम्ही काय करू शकता, शिक्षकांना देऊ शकता. असे हे छोटे मोठे निर्णय काय होतात शाळेमध्ये पण घ्यावे लागतात. त्यानंतर पुन्हा काय सांगितलेलं आहे बघा, हे बघा सर्टिनिटी मध्ये काय असेल, एखादा घटक शिकवणे, परीक्षा कधी घेणे, हे सर्टन वातावरण आहे, ते घ्यायलाच पाहिजे, परीक्षा घेणे, रिझल्ट लावणे. अनसर्टिनिटी मध्ये काय आहे, फी वाढवणे. आता एखादी शाळा आहे, तिला असं वाटते की आपल्या शाळेची प्रगती व्हावी असं मुख्याध्यापकाला वाटलं आणि अचानक त्याने डिसिजन दिला, काय उद्यापासून तुमची फी आता किती घेतलेली आहे, तुमची फी किती घेतलेली आहे, 35,000 घेतलेली. आता काय झालेलं आहे, 35,000 फी कोरिया झाली. तुम्ही काय करायचं आहे, पुढच्या महिन्यात आधी 10,000 रुपये आणून द्यायचे आहेत कॉलेजला. असं जर तुमच्या मुख्याध्यापकाने जर डिक्लेअर केलं, काय होणार आहे, दंगा होणार आहे. का दंगा होणार, तुम्ही आम्हाला आधी सांगितलं नाही, अचानकच सांगितलं, मग तुम्ही पालकांना घेऊन येणार आहे, मग पालकांचं जर ऐकलं नाही तर तुम्ही कुठल्या तरी मंत्र्याला फोन लावणार आहे आणि सांगणार, तर 10,000साठी तुम्ही मंत्र्याला पण फोन लावणार आणि सांगणार आहे की मी असं केलेलं आहे आणि तुम्ही काय करा, कॉलेजमध्ये फोन करून सांगा ह्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही, बरोबर आहे. हे काय झाली, अनसर्टिनिटी वातावरण. म्हणजे हा निर्णय एकटा घेऊ शकते का मुख्याध्यापक, नाही, त्याला काय करायला लागणार आहे, विद्यार्थी प्रतिनिधी बोलवायला लागणार आहे, पालक प्रतिनिधी बोलवायला लागणार आहे, त्या तुमच्या संस्थेचे पदाधिकारी असतील त्यांची मीटिंग घ्यायला लागणार आहे आणि प्राध्यापक, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन पण त्याला निर्णय घ्यायचा आहे की फी वाढवायची का नाही. स्वतः एकटा तो निर्णय घेऊ शकत नाही. ते कसलं असतं, असर्टनिटी वातावरण. म्हणजे काय, जे वातावरण स्थिर नसतं त्याला काय म्हणतो, असर्टनिटी. म्हणजे जिथं काहीही घडण्याची शक्यता असते, ठीक आहे. त्यानंतर रिस्क म्हणजे काय, कोणतेही
कोणताही निर्णय घेतला की त्याच्यामध्ये काय असते, रिस्क ही असते, रिस्क फॅक्टर असतो. तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जायला लागते. यस ऑर नो. एक तर चांगलं होईल लग्नाचं, तुम्हाला माहिती आहे ना, आपण म्हणतो की काय म्हणतो लग्नाचं, त्या ठिकाणी लग्न म्हणजे काय, जुगार आहे, लागला तर काय चांगलं, नाही तर काय हाल, असं म्हणतो आपण. तर ती रिस्क फॅक्टर प्रत्येक ठिकाणी येते. मी ऍडमिशन घेतले कॉलेजला आणि आता मी माझं स्वप्न सांगत बसलो त्या कॉलेजच्या शिक्षकांना, तर ती ऐकते का तुमचं? नाही. तू घेतलास ना ऍडमिशन, तू पैसे भरलेस, तुला करायलाच पाहिजे. मग तिथं दुखणं न सांगता आपण काय केलं पाहिजे, माझ्यावर आता रिस्क आलेली काय केली आलेली आहे रिस्क, मला घराचं काम पण करायचं आहे, मला जॉब पण करायचा आहे आणि मला काय करायचं आहे, कॉलेजमधलं काम पण करायचं. हे तिन्ही मी मेंटेन कशी करते ह्याच्यावरती काय असतं, अवलंबून असतं. एका वेळेला 5-5, 6-6 ठिकाणी काम करणाऱ्या लेडीज पण असतात. तुम्ही IPS, IAS ऑफिसर वगैरे बघितले असेल, तर ते काय करतात, सगळं काय करतात, हँडलिंग व्यवस्थित करतात. कसं हँडलिंग करतात, त्या ठिकाणी निर्णय शक्ती चांगली असते, डिसिजन घेतात, कोणते प्रायोरिटी दिली पाहिजे आपण, की माझं काम पहिलं कोणते योग्य आहे, हे कुठल्या म्हणजे उद्या मला काय गरजेचं आहे, उद्या मी काय कामं केली पाहिजे, त्यासाठी चेकलिस्ट करायची मोबाईलमध्ये आणि मग त्याला टिक करत जायचं. माझं जे काम झालंय ना ते टिक करत जायचं आणि टिक केलं की मग तुमची प्रायोरिटी ठरते की मला उद्या अर्जंट कुठलं काम आहे ते मी आधी हाताखाली घेणार आहे आणि मग पुढची काम करणार आहे. ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही वापरला तर तुम्हाला कधीही लोड कामाचा पडणार नाही आणि ज्या टायमिंगमध्ये ठरवले त्या टायमिंगमध्ये कसं पण ते पूर्ण करायचं, काय करायचा प्रयत्न करायचा. बरं एक मी आता प्रायोरिटी तुम्ही म्हटलं तर तसं मी करते. माझ्याकडे ते मोबाईलला एक माझं स्वतःचं काय आहे मी म्हणून आपण आपला नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि व्हॉट्सअपला मला उद्या कोणती कामं करायची आहे त्याची आज मी लिस्ट करून ठेवते की मला हा PPT तयार करायचा आहे, मला ह्या ठिकाणी जायचं आहे, मला ह्या शिक्षकांना फोन लावायचा आहे, मला ह्या विद्यार्थ्यांना फोन लावायचा आहे आणि बरोबर त्यांच्या घरी फोन जातातच. आले की नाही तुम्हाला फोन, ते जातात किंवा मला ह्या विद्यार्थ्यांना मेसेज करायचे, हे मेसेज जातात. त्यामुळे काय होतं, कामं दुसऱ्या दिवशीची कामं आपली सोपी पडतात. तर ही गोष्ट करणं काय आहे फार गरजेचं आहे. ती कशामध्ये ते रिस्क फॅक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. रिस्क फॅक्टर कमी करायचं असेल तर काय करायला लागणार आहे आपल्याला, सर्टिफिकेट कोणत्या संभाव्यता कोणत्या आहेत हे आपल्याला काय केलं पाहिजे, पडताळलं पाहिजे की जास्त रिस्क मी घेऊ शकते का, कमी रिस्क मी घेऊ शकते का, पैशाची असेल, कामाची असेल, माझ्या स्वतःच्या क्षमतेची असेल, ही काय करता येते गोष्टी करता येते. माझी स्वतःची क्षमता नसेल तर मला माझी क्षमता वाढवता येते. आपण आपली क्षमता वाढवू शकतो परंतु पैशाचे ढो मारता येत नाही. त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. मला खूप चांगलं काहीतरी करायचं आहे पण माझ्याकडे अडचण असेल तर पैशाची जर अडचण असेल तर करता येत नाही. त्या ठिकाणी मित्रांची मदत मिळत असेल तर ठीक आहे पण ती शक्यतो घेऊ नये. आता निर्णय क्षमतेमध्ये बाधा कोणत्या आहेत बघा. पहिला आहे समस्येच्या जाणीव-जागृतीचा अभाव. म्हणजे काय, माझी जी समस्या आहे त्या संदर्भात मी पूर्ण माहिती काढली पाहिजे आणि त्यानंतरच काय केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. अर्धवट माहिती घेतली तर निर्णय काय होणार आहे, चुकणार आहे. उदाहरण तुम्ही दोघी जर मैत्रिणी आहे, खूप छान मैत्रिणी आहे, ह्या नेहमी एका बेंचवर बसताय, ह्या दोघींचं खूप चांगलं पडते. तिसरीला बघवलं नाही आणि तिला काय सांगितलं की तुझ्याचं बरोबर चांगली बाबी पण ऍक्च्युली काय करते, रिअलमध्ये तुझ्याविषयी नाव ठेवते माझ्यासमोर असं जर म्हटली, मग तिनं निर्णय घ्यायचा आहे की दुसऱ्याचं ऐकायचं आहे की माझ्या मैत्रिणीवर मी काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा. अर्धवट माहितीवर विश्वास ठेवण्यात काय पण तुम्हाला स्वतःला अनुभव आला की बाबा मला काय पाहिजे, ती ही मदत पाहिजे पण तिनं दिली नाही मला मदत, अशा वेळेला मी काय करायचंय, मी तिला मदत करत राहायचे, ती बदलेल म्हणून की मी त्या ठिकाणी स्टॉप करायचे. हा निर्णय कशामध्ये येतोय, समस्येच्या जाणीवमध्ये. आत्मविश्वासाचा अभाव. कधी कधी काय होतं, मी हे काम करेन किंवा मी हे काम करणार नाही ह्याविषयी काय वाटतं आपल्याला, इकडे स्टॉप करू काय, मुलींचा फक्त करायचा का, नाही तो सुरूच आहे ना त्याच्यामध्ये. मी बोलताना मुली बोलताना असं. आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे काय, आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असताना भीती वाटते किंवा त्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार येणे की गोष्ट होणार नाही व्यवस्थित. बरोबर, छान. काय करते त्या ठिकाणी आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे मला हे जमेल की नाही हे आपल्याला काय वाटतं, त्या ठिकाणी आत्मविश्वास वाटत नाही. मला हे जमेल की नाही, मला एवढं सगळं काम आहे आणि मी करू शकेन की नाही, त्यानंतर काय होईल, मला काय होईल, लोड होईल किंवा मला ते जमणारच नाही. ही पहिला निगेटिव्हिटी काय केली पाहिजे, आपण मनात काढून टाकली पाहिजे. जर निगेटिव्हिटी काढून टाकली तर तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी ती काम यशस्वीरित्या पूर्ण करणार. पहिली सगळ्यात पहिला म्हणजे काय होतं माहिती का, ज्या वेळेला तुम्ही काय करताय
बीएडला ऍडमिशन घेतलंय आणि आता उगाच करायला लागलंय, मला लय त्रास व्हायला लागलाय, ते शिक्षक लय दमवायला लागले, अशा पद्धतीनं तुम्ही थोडे दिवसानं वाटायला लागले. बरं, फर्स्ट इयर सगळ्यांना कळतात, सेकंड इयरला काही नाही. सेकंड इयरला तुम्ही उरलेले झालेला आणि हा काय त्रास तुम्हाला एकट्याला नाही, तुमच्या बरोबरचे 110 जण जे आहेत त्या सगळ्यांना हा त्रास होतो. परंतु ह्यातनं निगेटिव्ह विचार काढून की मला हे शिक्षक त्रास देतात, त्याच्यापेक्षा हे शिक्षक मला तयार करायला लागेल, हा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. आणि हे शिक्षक त्रास देतात म्हटलं तर ती लयच त्रास होते, मग वाटणार की तुम्हाला बाबा सोडून पळून जाऊ. पण त्याच्यापेक्षा हे सर मला काहीतरी सांगतायत आणि ह्याचा फायदा मला शाळेमध्ये गेल्यावर होणार आहे, अशा पद्धतीने त्यामुळे फायदा होईल. असं ते तुम्हाला घटना सांगते. ट्रिप निघालेली आणि मी मला ट्रिपचं काय केलं, त्या ठिकाणी प्रमुख केलं. सुरुवातीला नोकरी लागली त्यावेळेला, गव्हर्नमेंट नोकरीला, म्हणजे परमनंट नोकरी लागते ना, त्यावेळेमध्ये मी शिक्षण सेवक होते. आणि त्या ठिकाणी मला इतकं मीटिंग व्हायची की मला ट्रिप म्हणजे शक्यच नाही. मला घाटमार्ग आला की मी पॅक, मला म्हणजे प्रवासच सहन होत नव्हता. आणि त्यावेळेला सरांनी मला कोणच विभाग घ्यायला तयार नाही, सहज विभाग घ्यायचा. मग ट्रिप काय तुम्ही घ्यायची म्हणजे नवीन आहे, काय करू शकत नव्हतं, घेतला. मग बाकीच्या म्हणजे मदत करतो आम्ही. घेतल्यानंतर त्या सरांनी ह्याचं नियोजन केलं का त्याचं नियोजन केलं, ह्याला फोन लावला त्याला फोन लावला. मग म्हटलं की जिथं घाटमार्ग नाही त्या ठिकाणी आपण घेऊया. मग आम्ही पुण्याला गेलो, पुण्याची ट्रिप मी अरेंज केली. मग त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा आपलं कात्रज संग्रहालय आहे, गणपती दगडूशेठ हलवाई, तुळशीबाग, सारसबाग, हे सगळं मी अरेंज केलं. का तर मला घाटमार्गात जायचं नव्हतं, मी ती घेतली, तो डिसिजन घेतला आणि मग तो फोन लावणे वगैरे घेतलं. तर त्या सरांनी नियोजन त्याला मला खूप भेटलं. अक्षरशः ते म्हटले दगडाचं पण नियोजन दिलं. पहाटे 4 वाजता ट्रिप जायची होती. त्यांनी म्हटले मी यायच्या अगोदर तिथं बरोबर नारळ फोडण्यासाठी दगड पाहिजे ठेवलेला, असं ते मला म्हटले. उदबत्ती पाहिजे, काळ्यापट्टी पाहिजे म्हणल्या. उदबत्ती असते आणि काळ्यापट्टी पहाटे 4 वाजता शोधत बसायचं नाही, असं मला त्या प्रिन्सिपलने सांगितलं. आधी मला स्वतःचं टेन्शन, मला ट्रिप कशी येणार आणि त्यात हे नियोजन करायचं. म्हणजे त्यावेळेला मला तो त्रास वाटायचा. पण आता काय झालेलं आहे, आता मला कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, मी अगदी दगडाचा पण विचार करते. आमच्या कॉलेजमध्ये क्रीडा विभाग असेल, मुली तुमची क्रीडा स्पर्धा असतात ना, ते जो उद्घाटन मी सुद्धा त्यांना ते सांगते की आधी दगड आणून ठेवायचा. नंतर काय होते, पाहुणे घेऊन येतात नाही, आपण ते दगड कुठे शोधत असतो. मग हे बरोबर नाही ना. मग हे कुठंतरी आपलं काय होतं, निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह मध्ये आणलं पाहिजे. त्यानंतर काय, वैयक्तिक प्रभाव म्हणजे काय, इम्पॅक्ट दुसऱ्यांचा असेल किंवा स्वतःचा असेल, आपल्यावरती प्रभाव कितपत पडतो दुसऱ्यांचा. कधी कधी एखादा चांगला व्यक्ती असतो जो आपल्याला चांगला निर्णय घेण्यासाठी मदत करतो आणि कधी कधी एखादा व्यक्ती असतो की तो आपला निर्णय चुकवतो. मला काय झालं होतं, MSc BEd माझं झालं आणि मला MEdला मेरिटमध्ये मी आले आणि पहिल्यांदा मला ॲडमिशन भेटणार होतं. मग माझ्याकडे 2 डिसिजन होते, एक कशाला MEd करायचं की जॉब करायचा, MEd करायचं का जॉब करायचा, असा डिसिजन होता माझा. मी निर्णय घेतला होता. मग मी माझ्या मॅडमला फोन लावला आणि मी त्याला अनमॅरिड होते. मी त्यांना म्हटलं मी काय करू नाही, मला जॉब करायची इच्छा आहे पण मला MEdला पण इकडं मेरिटमध्ये मी आलेली आहे. तर त्या म्हटले की मी न बघ म्हटलं तू अनमॅरिड आहेस, तू आता अभ्यास करू शकतेस, तुला पैशाची गरज नाही आहे, तू शिक आणि आयुष्यभर नोकरी करायची आपल्याला. आणि त्यांचं मी ऐकलं की MEd केलं आणि तिच्यामध्ये स्वतः करिअर मला परमनंट पण नोकरी लागली. कुठंतरी तो डिसिजन माझा काय झाला, उपयुक्त झाला. जर मी त्या ठिकाणी टेम्पररी बेसिसवरती जॉब करायला गेले असते तर अजून ज्युनियरला टेम्पररी बेसिसवरतीच राहिली असते, म्हणजे पुढं मला परमनंट नोकरीचे चान्सेस कमी होतात. म्हणजे हे काय कुठेतरी काय होतं, चांगला आपल्याला सल्ला देणारा व्यक्ती काय करू शकतो, आपला मार्ग बदलू शकतो. त्यानंतर काय, गटाची संघर्ष, निर्णय क्षमतेवर मुलांचा प्रभाव पडतो. तुमचा गटामध्ये जर काम करायचं असेल तर त्यांचा प्रभाव काय पडतो, निर्णय क्षमतेवरती पडतो. एखादा डिसिजन घ्यायचा असेल, तुम्हाला एखादी प्रकल्प दिला, प्रोजेक्ट दिला, तर एखादा म्हणत असेल हा असं नाही असं करूया, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या निर्णयामध्ये काय होतो, प्रभाव पडत असतो. बघा या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज फॉर डिसिजन मेकिंग काय केलं आहे, डॉट वोटिंग म्हणजे काय सांगितलं जातं, कोणत्याही गोष्टीवर मत नोंदणी करण्यासाठी काळजी पेपरचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते काय करायचे द्यायचे आणि निर्णय सांगा तुम्हाला काय वाटते, हे करा येस ऑर नो, ह्या दोन्हीमध्येच काय असतो, निर्णय असतो. निर्णय कसा असतो, येस ऑर नो. उदाहरणार्थ काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही वर्गामध्ये गेला, तुला कोणता पाठ आलेला होता, चक्रवाढ व्याज हा घटक तिला आलेला होता. मग तिने अशी ऍक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे होती की मी सावकार आहे, ती शेतकरी आहे,
2 विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि मी शेतकऱ्यानं इकडे बँकेनं उभा करायचं, इकडे सावकारानं उभा करायचं आणि मी शेतकरी आहे आणि माझे 2 मार्ग असणार, एक तर मी बँकेकडे जायचं किंवा शेतकऱ्याकडे जायचं. तर तिनं पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं, प्रस्तावनेमध्ये काय करायला पाहिजे होतं, कुणाकडे जायचं मी कर्ज घ्यायला असा निर्णय मुलांना द्यायचे, कार्डशीट पेपर द्यायचे आणि तुम्ही सांगा म्हणायचं कुणाकडे जायचं आणि त्याचं वोटिंग घ्यायचं. वोटिंग म्हणजे काय, किती मुलं कुणाकडे जातात त्याच्यावर त्या मुलांना बँकेचं महत्त्व कळते की नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला शिकवणार. तुम्ही गेला ती सुरुवात करताय, काय करताय बँकेत तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही काय करताय, हा आज आपण काय करणार आहोत, चक्रवाढ घटक पाहणार आहोत, अशा पद्धतीने तुम्ही सुरू करताय. म्हणजे बोरिंग होते, ते शाळेचे शिक्षक शिकवतात, ते व्हिडिओवरती आहे, ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते सगळे युट्यूबला व्हिडिओ आहेत. तुम्ही काय करणार आहे, एक शिक्षक म्हणून तुम्ही काय वेगळं केलं पाहिजे. छात्र शिक्षक गप्प बसत नाही म्हणून तुम्ही नंतर म्हणताय पाठ मला चांगला झाला नाही, मग पाठ चांगला होण्यासाठी तुम्ही काय ते वेगळं केलं पाहिजे, जे त्यांची शिक्षक करत नाही आणि जे युट्यूबवरती नाही ते तुम्ही केलं पाहिजे. नंतर तुझं काय थिंकिंग हॅट्स म्हणजे काय केलंय, वेगळ्या वेगळ्या टोप्या द्यायच्या, पिवळी टोपी, लाल टोपी, हिरवी टोपी किंवा निळी टोपी द्यायची आणि विद्यार्थ्यांना काय करायचं, एक समस्या सांगायची कोणती. तुला कोणता पाठ होता, जलदिंडी. ठीक आहे, आता त्या ठिकाणी निर्णय क्षमतेवरती ती काय सांगू शकते, पाण्याची बचत 3 प्रकारे करता येते. 3 मार्ग द्यायचे त्यांना. एक तर काय करायचं आहे, आपला ब्रश करताना काय करायचं नाही, पाणी सोडायचं नाही. तिसरं काय करायचं आहे, धुताना पाणी सोडायचं नाही. लहान मुलांचं हात धुताना काय करायचं आहे, छोटंसं तुम्हाला काय करायचं आहे, डॉट घ्यायचा आहे हात धुण्यासाठी आणि पाणी पण काय करायचं आहे, कमी वापरायचं आहे. आणि तिसरं काय करायचं आहे, मुलं पाणी बॉटलमध्ये पाणी काय करतात, मोठी बॉटल भरून आणतात आणि ओतून देतात शाळेच्या जाताना, घरातून शाळा सुटली की ओतून देतात. असे 3 हॅट द्यायचे आणि त्यात तू कुठल्या कोणत्या पद्धतीने बचत करणार आहेस हा तुझा मार्ग सांग म्हणायचा आणि उद्यापासून तू काय करायचंय, अप्लाय करायचं आणि त्या मुलाला डिसिजन घ्यायला हवं 3 टोप्या घेऊन. हे केला तर काय होणार आहे, पाठ कसा होणार आहे, वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पुढं केस म्हणजे काय करायचंय, स्वभावानुसार मित्र शोधायला लावायचा, स्वभावानुसार मित्र शोधायला लावायचा. उदाहरण तुझा काय पाठ होता, त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार. बरं ठीक आहे, बघा काय आहे, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. मग हे लघुकोन, काटकोन आणि विशालकोन, ज्याचं मोठं मन आहे, जो मोठ्या मनाला डब्यातला खाऊ वाटतोय तो काय असणार आहे, विशालकोन. मग ते 3 काय करायचे, त्या 3 पोरांना सांगा म्हणायचं. ज्याचं मन छोटं आहे, जो बचत करतो, कंजूसपणा म्हणतो, जो आपण आपल्या मित्राला म्हणतो आणि जो आपल्या मित्रांना विचार करता सगळ्यांना वाटतो, अशी 3 मुलांची नावं द्या म्हणायचं. त्या मुलांना नक्कीच ते काय करणार आहे, त्या ठिकाणी निर्णय घेऊन तुम्हाला सांगणार. हे आपण लघुकोन, काटकोन, विशालकोन शिकवते का रेग्युलर, पण ह्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा बघा, एखाद्या टेस्टमध्ये गुण मिळाले तर हे रँकिंग चॅलेंज. रँकिंग चॅलेंज म्हणजे काय सांगते तुम्हाला, रँकिंग चॅलेंज म्हणजे काय, तर मी तुमची एक टेस्ट घेतली तर त्या टेस्टमध्ये आता रिसर्च सुरू आहे, लेटेस्ट माझी माहिती त्याच्यावर मी तुम्हाला एक गणित दिलं आणि त्याला ऑप्शन दिले. ऑप्शन काय दिले बघा, महात्मा गांधींचे पूर्ण नाव टिंबटिंब होते, मोहनदास करमचंद गांधी, मोहनदास रामचंद्र गांधी, मोहनदास सुभाषचंद्र गांधी. आता त्या 3 मधले तुम्हाला यापैकी नाही, त्याच्यातलं तुम्हाला योग्य पर्याय कोणता वाटतोय, 1 नंबर. ह्या 1 नंबरशी तुम्ही किती टक्के तुम्ही काय आहात, माझं उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला आत्मविश्वास वाटतो, हे तुम्ही तिथं रँकिंग द्यायचे. 5 स्टार काढायचं आहे आणि त्या 5 स्टारला तुम्ही रँकिंग द्यायची. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नाही, प्रश्न द्यायचा आणि त्याच्याखाली त्या विद्यार्थ्यांना लिहायचे की माझं उत्तर किती टक्के बरोबर आहे. तिथं काय झालेलं आहे, तुमचा आत्मविश्वास होतो की मला ह्या उत्तराविषयी किती ठाम आहे. जर त्यानं काय केलं असेल, असंच उत्तर द्यायचं मी दिलं असेल तर रँकिंग स्वतःला काय करणार आहे, कमी, त्याला माहीत नाही ना. आणि जर त्याचं उत्तर फिक्स असेल तर तो काय करणार आहे, 5 स्टार रँकिंग देणार आहे. ह्याच्यावरती लेटेस्ट रिसर्च करते, म्हणजे आता तिथं क्वेश्चन तयार आहे, म्हणजे हे रिसर्च पण व्हायला लागेल. तर फाइंड द फॉल्सिफाय म्हणजे काय, 2 खोटी विधानं सांगून हा गेम घेतला तुम्हाला. 2 काय करायची, 3 विधानं द्यायची, त्यातली 1 खोटं सांगायचं आणि 2 खरं सांगायचं आणि त्यात तुम्ही काय करायचं, निर्णय कोणता आहे, कोणतं विधान खरं आहे ते शोधून काढायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने निर्णय क्षमतेची थिअरॉटिकल पार्ट झालेला आहे.